नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 26 जानेवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. भारताची एकूण मतदारांची संख्या किती कोटींवर पोहोचलेली आहे? तर मित्रांनो, आता भारताची एकूण मतदारांची संख्या ही ऑप्शन क्रमांक 1 94.50 कोटींवर ही इतकी पोहोचलेली आहे. तर मित्रांनो, आता भारताची ही संख्या 94.5 कोटींवर पोहोचलेली आहे. मित्रांनो, देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आपण साजरा असतो. तर मित्रांनो, देशात 2011 पासून 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून आपण साजरा करत असतो. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर 2024 वर्षातील राष्ट्रीय मतदार दिनाची थीम काय होती? तर ती थीम होती नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर. ही या 2024 वर्षातील राष्ट्रीय मतदार दिनाची थीम होती. हा पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय मतदार दिन कधी असतो? तर तो असतो 25 जानेवारी. हा पॉईंट देखील लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. RBIच्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल ते नोव्हेंबर 2023 काळात किती अब्ज डॉलर FDI झालेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 13.54 अब्ज डॉलर इतका FDI जमा झालेला आहे. तर मित्रांनो, FDIचा फुल फॉर्म काय आहे? तर FDIचा फुल फॉर्म आहे फॉरेन डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट. हा या FDIचा फुल फॉर्म आहे. तर मित्रांनो, RBIच्या आकडेवारीनुसार देशात एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत देशात सर्वाधिक FDI मॉरिशियस देशाकडून आलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत मॉरिशियस देशातून भारतात सर्वाधिक 69.9% परकीय गुंतवणूक ही झालेली आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणता भारतीय क्रिकेट खेळाडू ICCचा 2023 वर्षातील सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू ठरलेला आहे? तर मित्रांनो, 2023 वर्षातील सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सूर्यकुमार यादव. मित्रांनो, भारतातील क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव हा ICCचा 2023 वर्षातील सर्वोत्तम T20 क्रिकेटपटू ठरलेला आहे. तर भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव सलग दुसऱ्यांदा ICCचा वर्षातील सर्वोत्तम T20 खेळाडू हा ठरलेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये कोणती कंपनी प्रथम स्थानावर आहे? मित्रांनो, खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी ही जगात ऑप्शन क्रमांक 4 वॉलमार्ट ही ठरलेली आहे आणि ही कंपनी प्रथम स्थानावर आहे. तर जगात खाजगी क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्यामध्ये भारतातील एकमेव कंपनी आहे, तर ती म्हणजे TCS. ही 8व्या क्रमांकावर या यादीमध्ये आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या भारतीय टेनिसपटूने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रोहन बोपन्ना. रोहन बोपन्ना या भारतीय टेनिसपटूने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत हे प्रथम स्थान पटकावलेले आहे. तर आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावणारा रोहन बोपन्ना हा चौथा भारतीय टेनिसपटू ठरलेला आहे. तर रोहन बोपन्ना हा 43 वर्षीय आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचणारा
पहिला खेळाडू ठरलेला आहे. हा देखील दुसरा पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. नवी दिल्लीतून कोणाच्या हस्ते हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जगदीप धनखड. मित्रांनो, नवी दिल्ली येथून जगदीप धनखड यांच्या हस्ते हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. S&P ग्लोबल द्वारे संकलित देशाचा PMI निर्देशांक जानेवारी महिन्यात कितीवर पोहोचलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 61. मित्रांनो, S&P ग्लोबलद्वारे संकलित देशाचा PMI निर्देशांक जानेवारी महिन्यात हा 61व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. तर जानेवारी महिन्यात वस्तू उत्पादन क्षेत्रात PMI निर्देशांक हा 56.9 इतका झालेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या कोणत्या डॉक्युमेंटरीला 2024च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन हे मिळालेले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 टू किल अ टायगर. मित्रांनो, या डॉक्युमेंटरीला 2024 मध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन हे मिळालेले आहे. हे नामांकन भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या डॉक्युमेंटरीला हा ऑस्कर नामांकन हे मिळालेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ॲन अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा मूर्ती अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चित्रा बॅनर्जी दिवा करुणी. ॲन अनकॉमन लव द अर्ली लाईफ ऑफ सुधा मूर्ती अँड नारायण मूर्ती या पुस्तकाचे लेखक आहे चित्रा बॅनर्जी दिवा करुणी. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, परीक्षेला पुस्तक व त्या पुस्तकांचे लेखक देखील विचारले जात असतात. त्यामुळे हा पॉईंट देखील महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशात कोणत्या राज्यात 24 व 25 जानेवारी 2024 रोजी ऑरेंज उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागालँड. मित्रांनो, नागालँड या राज्यात 24 व 25 जानेवारी 2024 रोजी ऑरेंज उत्सव हा आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अशाच रोजच्या रोज करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल, व्हिडिओला तुम्ही लाईक हे जरूर करा आणि आपल्या जवळच्या वर्ग मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्की होणार आहे. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद.